दुसरा चेंडू आणि उंचावून तुटवलेला फिल्डर बॉलच्या खाली पाहूया आणि सोपासा झेल दुसऱ्याच बॉलवरती केला हा सुंदर असा झेल अतुलच्या खात्यामध्ये दुसऱ्याच बॉलवरती विकेट आणि स्वस्तात परतावं लागते सुरेख असा झेल टिपला परमेश्वर यांनी सुंदर असा झेल योगेश यांनी टिपलेला परमेश्वर संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट मुळशी संघाचा बंडाऊनचा बॅट्समन माजी सभापती माननीय सुरेश दादा भोंग यांची पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने सुंदर अशी फिल्डिंग एकच धाव त्यामुळे मागील 2 दिवसापासून सुंदर अशा पद्धतीने सुरू असलेले हे क्रिकेटचे सामने आदर्श बहुजन शिक्षक संघ शाखा इंदापूर आयोजित भव्य जिल्हास्तरीय इफ्ता चषक क्रिकेट स्पर्धा 2025 आजचा हा दुसरा दिवसातील दुपार सत्राचा हा सामना अद्याप 3 चेंडू झालेले आहेत एकच धाव आणि 1 विकेट चप्पल होऊन लेग साइडला मारलेला फटका पाहूया फिल्डर बॉलच्या पाठीमागे 1 धाव पूर्ण आणि 4 धावा फिल्डर मात्र दर्शक बॉल पकडण्यात अयशस्वी चौकारने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावांवरती पाहुणी मोका हा मारला चौका इफ्ता शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका फिल्डर बॉलच्या खाली आणि सुंदर असा झेल संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची चेंडू झालेले आहेत 5 धावा आणि 2 विकेट अतिशय देखण्यास अतुल द्वारा प्रदर्शन गोलंदाजीच खरं तर शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित केलेली स्पर्धा स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाशित करणारी ज्योत म्हणजे शिक्षक अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दिवा म्हणजे शिक्षक या शिक्षकांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित ही स्पर्धा पुढचा चेंडू लेग साइडला टोडूला पाहूया आणि 4 धावा सुंदर असा पाहुणी इफ्ता शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका खरं तर या सामन्यासाठी आयोजकांनी वेळेचा निर्बंध लादलेला आहे आणि वेळेतच पहिली ओव्हर पूर्ण झालेली आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आणि 2 विकेट दुसऱ्या षटकाची सुरुवात करतायत अनिल आपला अनुभव पणाला लावताना अनिल खूपच अनुभवी त्यांच्याकडे पहिल्यांदा दिसते ते खूपच अनुभवी आहेत खेड संघाचं दुसरं अस्त्र अनिल दुसरा चेंडू पुन्हा एकदा पायानेच पुन्हा तारण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तेही यशस्वी पंचकिरण सर यांनी आपलं फेटाळला 2 रन यशस्वी या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावांवरती चार चौघात होते ती डेट असते
आणि लपून छपून होते ती भेट असते. असे लपून छपून भेटणारे आमचे साईदास पवार सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत. भेट केला उच्चार मारण्याचा फटका, परंतु पंच किरण सर संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. परमेश्वरच्या जागी राम. परमेश्वर गेला, प्रभू श्री राम आला. होय आपल्या संघाला कितपत तारतो मुळशी संघाला. उलटा स्पर्धेत चेंडू गॅप मधून तटवला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट आणि आउट. असल्यामुळे होऊ शकले असते. घेतली झणझणीत विकेट. अमित सर यांचा इशारा. इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. बॅक टू बॅक 2 विकेट. पहिल्यांदा परमेश्वर गेला, त्यानंतर राम गेला, आला पवित्रा. अनिल यांनी जकडून ठेवलंय खेळ संघाला. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत, 4 विकेट झालेले आहेत आणि 12 धावा. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी. अनिल आपला अनुभव पणाला लावताना पुन्हा एकदा बीट केलंय. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या अनुभवाचा कस पणाला लावताना बॉलर या ठिकाणी बांधून ठेवलंय मुळशीच्या या फलंदाजांना. शेवटचा चेंडू उंचावणारा फटका गॅप मधून जातो. पाया फिल्डर आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावांवरती. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. दोन ओव्हर 14, 4 विकेट. 3 ओवर का खेल शेष. तीसरा ओवर लेके आए हैं फिर से एक बार अतुल. उल्टा चेंडू ढकेल दिया लेग साइड को. फील्डर नीचे. देखेंगे वो आसान सा कैच, कोई गलती नहीं. पहले बॉल पर पहली विकेट. साधुनी पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. अब तक तो खेल के फील्डरों ने और गेंदबाजों ने अच्छी तरह से पकड़ के रखा है मुल्सी के बल्लेबाजों को. यहाँ पे अभी मुल्सी पैटर्न नहीं चल रहा है, या खेल पैटर्न चल रहा है. 14 रन हो चुके हैं, 5 विकेट. तीसरा ओवर चालू, एक गेंद हो चुकी है. अतुल कट किया, रन चुराने की कोशिश आसानी से पूरा कर लिया. 1 रन की बढ़ोतरी, 15 रन. फिर से एक बार दूसरा राम.
इस बार लो फुल टॉस डालने की कोशिश, अच्छी सोच गेंदबाज की, लेकिन मिलेगा 1 रन। तीसरा ओवर चालू, 3 गेंदें हो चुके हैं। अब 16 रन थोड़ा सा जकड़ के रखा है, हाथ खोलने पड़ेंगे। एक साल को ढकेला, अच्छी फील्डिंग, पूरे थोड़ा थ्रो में मिस्टेक और एक्स्ट्रा रन मिलेगा। हमारे दर्शकों का कहना है कि सुबह से किरण सर यहाँ पे खड़े हैं। किरण सर डांसिंग अंपायर के नाम से जाने जाते हैं, थोड़ा सा डांस होना चाहिए किरण सर, ऐसा दर्शक का कहना है। उसे बाहर ढकलने की कोशिश, लेकिन बीट हुए, समझ नहीं पाए गेंद को, थोड़ा सा आउट स्किंग गेंद। इस ओवर का ये आखिरी गेंद, 18 रन। फिर से बाहर थोड़ा पेस दिया बॉल को और इस ओवर की समाप्ति। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली। शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली। चौथे ओवर की शुरुआत, गेंद डालने के लिए राजेश। आखिरी 2 ओवर, फुल टॉस गेंद, लेकिन उसका मुनाफा नहीं उठा पाए। गेंद तो बहुत अच्छी थी बैट्समैन के लिए, लेकिन उतना फायदा नहीं उठा पाए। सोच अच्छी थी। एक मरतबा ब्लॉक होल टाइप चेंडू, चौटी से धाव। एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचती 20 धावांवरती। पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला फटका, पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धती चेंडू, धाव मात्र एकच मिळते। संथ गतीने सुरू असलेला हा रन रेट कासवाच्या गतीने पुढे सरकतो, धावसंख्या जाऊन पोहोचती 21 धावांवरती। ऑफसाईडला टाकले चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण, रन आउट चान्स आणि आउट। संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट। शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी। रिवर्स इनक्रीज अंकुश, पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धत चेंडू, मात्र एक चौथे धाव। दोन धावा यशस्वी आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते। पहिला बॉल 1, दुसरा बॉल 1, तिसरा बॉल 1, चौथा बॉल विकेट, पाचवा बॉल 2। चोवीस धावा।
बॉलर शेवटचा आणि हाणामारीचा आणि महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी योगेश कोकणी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटची कडा लागून गेली आणि एकच धाव. आतापर्यंत मोठे फटके खेळता आले नाहीत मुळशी संघाला. खेळ संघाने सामन्यावर पकड मिळवली, आतापर्यंत बांधून ठेवले. आतापर्यंत सगळ्यात लो स्कोर म्हणावं लागेल. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न मात्र बीट झाला. निर्धावपत्य चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे 25. शेवटचे 3 चेंडू. पवित्रा पाहूया काय पवित्रा घेतायत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बीट झाला. निर्धावपत्य चेंडू. धावसंख्या स्थिर. आणि आउट. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंगे यांची बळीची टाळी टाळी. पुन्हा एकदा निर्धावपत्य चेंडू. धावण्याचा प्रयत्न मात्र सराताची धाव. एक धाव. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. आणि शिरूर या 2 संघाच्या कर्मचाऱ्यांनी टॉससाठी यायचे. शिरूर आणि पुणे. खेळ संघामध्ये क्षेत्ररक्षणाचा बरोबरीमध्ये क्षेत्ररक्षण आपलं संपवलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं खास असं अभिनंदन. चला शिरूर आणि पुणे टॉससाठी यायचं. मावळ संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. कोषाध्यक्ष किशोर वागसर यांच्या हस्ते पुढील सामन्याचा टॉस होत आहे. तर शिरूर आणि पुणे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब टॉससाठी यायचे. खेळ संघाने वेळेत सामना संपवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. हॅलो, शिरूरचे कर्णधार आणि पुणे टीमचे कर्णधार.
हॅलो. आतिषबाजी चौकार आणि षटकरांची एक धमाकेदार सुरुवात. आदर्श बहुजन शिक्षक संघ इप्टा शाखा इंदापूरची. जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंग. पुढील सामन्याचा टॉस होत आहे शिरूर आणि पुणे महानगरपालिका. कोषाध्यक्ष इप्टा संघटना किशोर वागसर यांच्या हस्ते पुणे सामन्याची नाणे बघत आहे. पुणे आणि शिरूर. पुणे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि आपला निर्णय नंतर कळवत आहे. भव्य जिल्हास्तरीय इप्टा चषक क्रिकेट स्पर्धेचा सोहळा थाटला. आदर्श बहुजन शिक्षक संघ इप्टा शाखा इंदापूर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अर्थात इप्टा चषक वागसर ते पेटीमध्ये सेल आहेत. पेटीमध्ये पावरा सर. गोलंदाजाचं नाव पावरा सर. अंकुश. क्षेत्ररक्षणासाठी 5 षटकांसाठी आपण 25 मिनिटांचा वेळ देत आहोत. त्या वेळामध्येच आपले ओव्हर पूर्ण करायचे आहेत. नाहीतर पेनल्टी म्हणून अतिरिक्त क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये उभा करावा लागेल. येथून पुढील सामने 5 षटकांचेच राहतील. 3:40 झालेली आहेत. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू टोला जातो 4 धावांसाठी. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. हॅलो.
रिव्हर्सचा प्रयत्न सुंदर असा रिव्हर्स वाटतं आतापर्यंतचा पाहुणी सामन्यामध्ये सुंदर असा रिव्हर्स इप्टा शाखा आणि इंदापूर तो यशस्वी. संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांवरती. पुणे संघाने आपला निर्णय कळवायचा आहे ताबडतोब. पुणे संघ यानंतर येणारा दुसरा सामना धावांची पुणे आणि शिरूर यामध्ये पुणे संघाने शिक्षक पद टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तरी त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचे. संपली. आणि बॉलरने पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून मारलेला फटका. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तेही सफल. 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने संघाला धावसंख्येत भर जाऊन पोहोचते 12 धावांवरती. पुन्हा एकदा उंच मारलेला फटका. नो मॅच लाईन मध्ये स्ट्रेचच्या दिशेने एक धाव पूर्ण आणि पुन्हा एकदा दुसरी धाव त्याच पद्धतीने पूर्ण. सुंदर असा रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये खेळाचं समीकरण बदलून टाकलेलं आहे अनिल आणि योगेश यांनी. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून मारलेला फटका. फिल्डर बॉलच्या पाठीमागे एक धाव पूर्ण. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. पुन्हा एकदा आपल्या वरून मारलेला फटका. मात्र 4 धावा कोणी रोखू शकत नाही. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. हॅलो आणि विकेट. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बोलीची टाळी टाळी. संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना मध्यंतरीच अनिलचे विकेट. मात्र विजय सोपा करून ठेवलेला आहे जर्सी नंबर 7. जर्सी नंबर 7 महेंद्रसिंग धोनी जर्सी अतुल. शेवटचा चेंडू सफल होऊन लेग साईडला मारण्याचा प्रयत्न मात्र बीट केला. अयशस्वी झाला आणि षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली.
तिसरं षटक घेऊन येतो अंकुश. 20 धावा 1 विकेट. तिसऱ्या षटकाची सुरुवात. विजयासाठी फक्त 7 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स ट्राय. मात्र फिल्डरच्या हातामध्ये एकच धाव. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर येतात अतुल. इशारा आउट. कडा लागून गेलेला. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंगे यांची बळीची टाळी टाळी. बॅटर राजेश. पहिल्याच चेंडूवरती प्रहार आणि 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा दणदणीत षटकार. आपला शानदार खेळ पाहून आम्ही झालो दंग. इप्टा